काकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज परत आपण एक गोडाची रेसिपी घेऊन येत आहे. आता काय आहे, ख्रिसमस. तर ख्रिसमस साठी डोनट बनवणं गरजेचंच आहे. तर बघा, मी त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. हा 1 पेला मैदा आहे. हा अर्धा पेला साखर आहे, पावडर साखर आपली. याच पेल्याचं माझं माप आहे. तुम्हाला वाटेल ते घ्या, तुम्ही वाटीही घेऊ शकता. आपल्याकडे काही मेजरमेंटचे कप नाही आहेत, म्हणून मी मुद्दाम हे पेल्याचं माप दाखवते. चिमूटभर मीठ आहे. त्याचप्रमाणे हा बेकिंग पावडर आहे, 1 चमचा घ्यायची आहे. अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हे दही आहे, घरचं दही आहे. हे दही त्याच्यामध्ये जेवढं लागणार मी तेवढं घेणार आहे, त्याचं काही मोजमाप नाही आहे. तेल आहे आणि कटिंगसाठी हे ग्लास आणि हे मधी कटिंगसाठी हे छोटं घेतलेलं आहे मी. तर चला पुढची रेसिपी आपण पाहूया. आपल्याला काय करायचं आहे, हा मैदा घेतला आपण, त्यामध्ये आपण ही अर्धा पेला साखर घेऊया. हे 1 पिंच आपलं मीठ आहे. आता हे आपल्याला तिन्ही पदार्थ एकत्र करून घ्यायचे, सर्व एकजीव करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ही बेकिंग पावडर टाकणार आहोत, 1 चमचा. हा माझा चमचा मोठा आहे. आणि हे अर्धा चमचा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा नेहमी बेकिंग पावडरपेक्षा आपल्याला निम्मा टाकायचा असतो. एवढं केक असो काही असो, आपण त्याच्यामध्ये एकाच अर्धा टाकत असतो. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर ह्या दोघांचं हे प्रमाण असतं. तर चला, हे झालं आपलं हे एकजीव करून. आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे आणि ते दही जेवढं लागेल तेवढं आपण टाकायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ पातळ होता कामा नये. आपलं चपातीचं ज्याप्रमाणे असतं ना, त्याप्रमाणे हे पीठ घ्यायचं आहे. आणि हां, सॉरी, मी तुम्हाला सांगायची विसरली आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे तेलसुद्धा टाकायचं आहे. काय वय झाले ना, विसरायला होतं. समजून घेणार. मैत्रिणी माझ्या हुशार आहेत, तशा समजून घेतात मला. छान छान कमेंट पण करतात, त्याबद्दल धन्यवाद. हे मी थोडं थोडं दही टाकून आपलं चपातीप्रमाणे पीठ मळून घेणार आहे. याला काही जास्त लागत नाही, अर्धा पेला दही तर भरपूर होतं. आणि ते त्याला लावूया, की जेणेकरून आता आपण ह्याच्यावरती एक कपडा टाकणार आहे, सुती कपडा. हे बघा, आपलं छान पीठ हलक्या हाताने मी मळलेलं आहे आणि ते नंतर फुगून येईल. झालं. आता ह्याच्यावरती मी कपडा टाकते आणि हे आता मी 1 तासभर तरी झाकून ठेवणार आहे, कारण इथे गरम असं काहीच नाही आहे. गरम असतं तर ते अर्धा तासामध्ये पीठ बरोबर झालं असतं. मी आता 1 तास ठेवते. चला, तर मग आता आपला 1 तास झालेला आहे. हे बघा, हे बघा कशी जाळी पडली आहे पिठाला, म्हणजे आपलं पीठ फुगलेलं आहे व्यवस्थित. आता आपण त्याचे गोळे करून पोळ्या लाटूया आणि त्या पोळ्या जाडजाड लाटायच्या आपल्याला. ज्याप्रमाणे आपण चपाती करतो त्याप्रमाणेच ते लाटून घ्यायचे. फक्त एवढंच की चपाती आपण पातळ करतो, हे आपण जाड करायचे. थोडक्यात म्हणायचं झालं तर याला आपण काय म्हणूया, डोनट तर बोलतो, पण मराठीमध्ये आपण याला बोलूया गोड मेंदू वडे. हे बघा, एवढं जाड आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचे
आणि आता हे मी एक झाकण घेतलंय, त्या झाकणाने मी हे कट करणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला आता सगळे डोनट कापून घ्यायचे. बरं, एवढंच करून आपल्याला थांबायचं नाही आहे. तर हे एक छोटंसं झाकण घेतलं आहे मी, त्याने मधोमध असं होल करून घ्यायचं आहे. हे बघा, हा मध्ये होल केला. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे करून घ्यायचे. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे. मी छोटंसं टाकून बघितलं. आता हे खाली गेलंय, पण जेव्हा तळून होईल ना तेव्हा ते आपोआप वरती येणार आहे. म्हणजे ते तळलं गेलं एक साईडने असं आपण समजायचं. हे बघा आलं. आता अशा प्रकारे मी हे सगळे टाकून घेते. हे बघा, एक 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 वरती यायला लागलेत आणि छान फुगतायत सुद्धा. आता मी पलटी करते. हे बघा, गोल्डन कलरवर आले आहेत. असेच आपण गोल्डन ब्राऊन कलरवरती हे सर्व तळून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांना डेकोरेट करायचं. अशा प्रकारे मी हे सगळे आता डोनेट करून घेते. सगळे कडेचे हे आपले तळले गेलेत. आता आपण ते काढून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण बाकीचे तळून घेऊया. हे बघा, हे डबल बॉईल केलेलं आहे मी. खाली भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे, वरती दुसरं भांडं, त्यात डार्क चॉकलेट टाकलं आहे आणि ते मेल्ट करायला ठेवलं आहे. हे बघा, आपलं मेल्ट झालं आहे. पण ते मेल्ट झालं आहे, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं, त्याच्यामुळे ह्याचा कलर एकदम डार्क झालेला आहे. अशाच प्रकारे आपण व्हाईट चॉकलेटसुद्धा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग नंतर आपण आपले झालेले डोनेट बुडवून डेकोरेट करायचे. हे बघा, मी असे डार्क चॉकलेटमध्ये हे डीप करून नंतर हे मी काढून घेणार आहे. अशाच प्रकारे मी व्हाईट चॉकलेटचं पण करणार आहे आणि ह्याच्यावरती मी डेकोरेशन करणार आहे गोळ्यांनी किंवा लाईनने. तर अशा प्रकारे हे मी सगळे करून घेते. अशा प्रकारे आपले डोनट तयार आहेत. हे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आपण पुढील भागामध्ये येऊया छाया सुपर किचनमध्ये.